कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या कार्यक्रमामध्ये मी आपलं स्वागत करतो. पहिल्यांदा ऐकूया एक सुंदरसं गीत. मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, बाप सदैव म्हणावे म्हणावे, बाप सदैव म्हणावे म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. सहस्रनामे शोभती तुझला, सहस्रनामे शोभती तुझला, काय तयास करावे, काय तयास करावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. बाप चराचा तू अचराचा, बाप चराचा तू अचराचा, वेड मला नच ठावे, वेड मला नच ठावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. ख्रिस्त द्वारा लेकरू तव मी, ख्रिस्त द्वारा लेकरू तव मी, उमगुनी नित्य रमावे, उमगुनी नित्य रमावे, मी तुझ बाप सदैव म्हणावे. कोल्हापूर चर्च काउन्सिल प्रस्तुत आत्मजागर या दैनंदिन मननामध्ये मी विकास समुद्रे आपले स्वागत करीतो. आजच्या मननाचा विषय आहे नवलपूर्ण विवाह. आजच्या मननाकरिता शास्त्रभाग आहे योहानकृत शुभवर्तमान याचा दुसरा अध्याय 1 ते 12 वचने. आजच्या मननाकरिता विशेष वचन आहे, माझ्या मुलांनो माझे ऐका, जे माझ्या मार्गाने चालतात ते धन्य होत. नीतिसूत्रे 8 अध्याय 32 वचन. काना येथील लग्नामधून आपल्याला आणखीन 3 बोध होतात. पहिला बोध, वडीलधाऱ्यांचे तत्त्वज्ञान. मरिया सुमारे 50 वर्षाची होती. जिने प्रभूच्या सहवासात काही दशके घालविली. तिचे समारंभास जाणे किती आशीर्वादाचे होते. नंतर 3ऱ्या दिवशी गालिलातील काना येथे एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. पहिले वचन. आपली पिढी अशी आहे की जी वडीलधाऱ्यांचा फारच कमी आदर करते. तरुण मुले शिक्षणाला अनुभव समजण्याची चूक करीत आहेत. बिल्दद याकोबाला सल्ला देत आहे, मागल्या पिढीच्या लोकास विचार, त्यांच्या वडिलांनी जो शोध लाविला त्याकडे लक्ष दे. आपण तर कालचे, आपणाला काहीच अनुभव नाही, कारण पृथ्वीवर आपले दिवस छायारूप आहेत. ते तुला शिकविणार व सांगणार नाहीत काय? ते आपले हृदगत तुला कळविणार नाहीत काय? योब याचा 8 अध्याय 8 ते 10 ही वचने. जर मरियेचा सल्ला नसता तर लग्नाच्या मेजवानीचा शेवट हा पूर्णतः गडबड व गोंधळ असा झाला असता.
तिने चाकरांना येशू सांगेल त्याप्रमाणे करावयास सांगितले. त्याची आई चाकरांना म्हणाली, हा तुम्हाला जे काही सांगेल ते ऐका. वचन 5. आज काही रूढी अगदी अर्थहीन आहेत, परंतु जेव्हा आपण वडीलधाऱ्यांचे ऐकतो तेव्हा आमच्या समजबुद्धीवर प्रकाश पडतो. दुसरा बोध, द्राक्षरस कमी पडणे हा एक दडलेला आशीर्वाद होता. नंतरचा द्राक्षरस प्रथमच्या द्राक्षरसापेक्षा अधिक चवदार होता. 10 वचन, परमेश्वर व्यक्तिशः आमच्या कुटुंबाकडे लक्ष देत असतो. तो कोणालाच तुच्छ मानित नाही. कुटुंबाला आशीर्वाद देण्याकरिता त्याने पसरलेले हात तो कधीच मागे घेत नाही. मित्रांनो, मनात व्याकुळ होऊ नका. लोंबकळणारे हात व लटपटणारे गुडघे सरळ करा. परमेश्वराने तुमच्या प्रार्थनांकडे व तुमच्या अश्रूंकडे लक्ष दिले आहे. काना येथे 3ऱ्या दिवशी येशूने चमत्कार केला. 2 दिवस निराशेत आणि हताश अवस्थेत गेल्यानंतर पुनरुत्थानाचा आणि नवीन जीवनाचा दिवस होता. लुकाचा 24 अध्याय 21 वचन. तुमचा 3रा दिवस उजाडत आहे. होशे 6 1 आणि 2 वचन. 3रा बोध, परमेश्वराचा उद्देश पुढे चालविणे. 11वे वचन थोडक्यात चमत्काराचा हेतू सांगते. येशूने गालिलातील काना येथे आपल्या चिन्हाचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला. एका अर्थाने त्याचे शिष्य विश्वासणारेच होते. या कृत्यामुळे त्यांचा विश्वास अधिक वाढला, तो अधिक खोलवर रुजला. अर्थात सर्वात महत्त्वाचे म्हणजे ख्रिस्ताचे गौरव झाले. येशूचा दुसरा चमत्कारसुद्धा कुटुंबासंबंधातच झाला. ही गोष्टसुद्धा मनोरंजक आहे. योहान याचा 4 अध्याय 53 आणि 54 ही वचने. कुटुंबे ही परमेश्वराची पृथ्वीवरील संस्था असून त्याचे कार्य व त्याचा हेतू सिद्धीस नेण्याकरिता निर्मिलेले आहेत. जेव्हा परमेश्वर एका कुटुंबाला आशीर्वादित करतो तेव्हा त्या कुटुंबाकडून दुसरे कुटुंब आशीर्वादित होते. कौटुंबिक चक्र हे ख्रिस्तीत्वाचे वाहक आहे. प्रत्येक ख्रिस्ती कुटुंबाकडे परमेश्वराने विधर्मी कुटुंबाला आशीर्वादित करून सुवार्तेचा संदेश सांगण्याचे कार्य सोपवले आहे. आपण प्रार्थना करू. जिवंत देवा, आमच्या प्रिय प्रभू, तुझे मार्ग जाणण्यास व त्या मार्गे चालण्यास तू आमचे सहाय्य कर. आमच्या प्रत्येक कृतीतून तुझा उद्देश साध्य व्हावा म्हणून तू आमचे सहाय्य कर. येशूच्या नावात आमेन.